हाय सगळ्यांना, कसे आहात? गुड इव्हिनिंग. आता संध्याकाळ झाली आणि आता टायमिंग झाला 10:47 आणि आपलं दुकानाने चालू आहे. कारण की काही कस्टमर आत गेलेलं असतं, सांगितलेलं असतं त्यांनी की आम्ही बाहेर येतो आहे, आमचं पॅकिंग करून ठेवा. आणि चला, खूप असं छान तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. आणि आज बोलायचं आहे थोडं आपल्याला, म्हणजे जे मनातलं बोलायचं आहेत. खूप गोष्टी बोलायच्यात मला. खूप दिवस झाला असं हे केलं तर दाबून ठेवलेलं. आज थोडं खुल्या मनाने मी बोलतो, मस्तपैकी बोलतो. तर त्याच्या आधी तुम्हाला धावतो, तर त्याच्या आधी धावत तुम्हाला बोलतो, असं नाही की नाही. चला, ही आपली ओनली बुकळा म्हणजे ओनली बुकळा घरं उद्योग. आणि छानपैकी तिचा सेटअप लागला आहे. तिचे तिथे मसाले एकदम छानपैकी लागले आहेत. शेंगदाणा चटणी, लसूण चटणी, लाल मसाला, धन पावडर असू द्या, माऊली तूप असू द्या, तिथं काळा मसाला असू द्या, लाल मसाला असू द्या, त्याच्यानंतर ऑल प्रकारचं पापड असू द्या. मला बोलायचं आहे खूप, तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि हे आपलं आजचं कुरिअर पॅकिंग केलं. थोडं लेट झालं मला, कारण की मी कामावरती गेलो. आज 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 असं आश्वीचं मस्तपैकी झालं आहे. काय म्हणते अश्विनी, काय चालू आहे तुझं? दमली आता. मला म्हणजे काही गोष्टी बोलायच्या, त्यासाठी आज बोलायचं आहे मला. आज बोलून द्या हो. तर विषय काय आहे, हे आपल्या आशूला एक छोटंसं दुकान टाकून दिलं आहे. तर तिच्याबद्दल बोलायचं म्हणलं, जेवढं बोलेन तेवढं कमीच. आता विषय काय व्हायचा इथं, की हे दुकान खास तिच्यासाठी टाकलं आहे. एकदम म्हणजे तिच्यासाठी का टाकलं आहे, उठून वगैरे तिच्यासाठी काय टाकलं, कारण की ती एकटी असायची घरी. असं तिला असं थोडं कावऱ्या झाल्यासारखी असायची रोज. म्हणजे मी गेल्यानंतर म्हणजे तिचं असं स्वतःचं असं साम्राज्य नव्हतं, अस्तित्व म्हणजे होतं, पण नुसतं ऑनलाईन होतं, ऑफलाईन पण तिचं अस्तित्व नव्हतं. तिचं कुठं साम्राज्य नव्हतं. तिला असे सारखी अशी खुल्ल्यागत नसायची. म्हणून तिच्यासाठी एक छोटंसं असं शॉप मी तयार केलं. मी बोलायचो तिला, अश्विनी मी तुझ्यासाठी काहीतरी करणार आहे, छान करणार आहे, सुंदर करणार आहे. पण कसं, मी बोलल्यानंतर असं कसं होतं, खूप जण मला असं बालिश समजतात. म्हणजे मी एखादी गोष्ट बोलतो ना, म्हणजे मी गोष्ट बोलतो, मी मनावर घेतो, ती गोष्ट करतो, थोडं लेट करतो. कसं सगळ्या गोष्टीचं सॉंग आणता येतं, पैशाचं आणता येत नाही. हे आता इथं भाडं 20,000 होतं, डाऊन पेमेंट द्यायचं होतं, भाडं होतं. मी बोलायचो की येस मी इथं ही करणार आहे. मी माझ्या मित्रांना, ह्यांना त्यांना, अश्विनीला म्हणायचो. पण मला कसं चेष्टेवर घेतलं जातं का, तर अरे हे बोलते, पण मला थोडं सगळीच बाली समजतात मला. म्हणजे मला का समजतात मला काय माहिती नाही, आय डोंट नो, मला माहिती नाही. अनेकसुद्धा तुम्हाला माहिती नाही, जी जवळची म्हणजे ही ती मला जी ओळखतात ना, त्यांना अनेकसुद्धा माझ्यावरती कॉन्फिडन्स नाही, माझ्यावरती विश्वास नाही. म्हणजे काही लोकांचं कसं आहे, नाही म्हणजे मला बोलायचं, मी बोलतोय. आज का बोलतोय की माझ्या मनातलं सांगतोय. म्हणजे मला बाली समजतं सगळे, अरे नाही ह्याचं काय खरं आहे, संधी करू शकत नाही. मी म्हणजे ह्या गोष्टी माझ्या बाबतीत खूप व्हायच्या. पण त्याच्यातून पण मी थोडं आता माझा चॅनल आला आहे, तुम्हाला सांगतो. आज 15-16 दिवस झाले मी व्हिडिओ टाकला नाही. का टाकला नाही, तर एवढा चॅनल होऊन मला $1 पण डॉलर आला आहे. माझा मॉनिटाईज होऊन $1 डॉलर येऊन डॉलर पण आला आहे. पण नाही, माझा फोकस फक्त अश्विनीवरती होता. ओनली बुकळा घरं उद्योग. तिचं एक विश्व निर्माण तयार करायचं होतं, तिचं एक स्वतःचं साम्राज्य तयार करायचं होतं. आणि तिचा नवरा म्हणजे नवरा म्हणून ते साम्राज्य तयार करताना कुठंही कमी पडायचं नव्हतं. पण मला सांग, आता ह्या जागेवरती उभा आहे तू, आता कुठं कमी कोणत्या मालाच्या बाबतीत कमी, कोणत्या बाबतीत कमी. हां, थोडं उसणं पासणं होणं, इकडं तिकडं जाणं. आणि ही धंदा टाकल्यानंतर म्हणजे खूप गोष्टी कळाल्या. कोण साथ देतं, कोण देत नाही. कुणी नुसतं बोलून पण साथ देत नाही, पुन्हा अडचणीत आणतात. अशा पण खूप गोष्टी होतात. पण त्याच्यातून पण काही गोष्टी शिकलो, त्याच्यातून पण काही गोष्टी कळाल्या मला, की बाबा धंदा कसा करायचा. कसं ते अश्विनीला सुरुवातीला अश्विनीचं पण थोडं टेन्शनमध्ये जायचे, कारण की 1-1 लाख रुपयाचा माल आणणं, घरात ठेवणं, लोकांचं पैसे देणं, मसाले 60-70 हजाराचं आणणं. पण शेवटी क्लिअर झाल्या, सगळ्याचं क्लिअर करत आणलं. अजिबात नाही, कुठंही येतं नाही. डिपॉझिट नाही. पण आज
16 दिवस झाले डिपॉझिट 1,00,000 रुपये देऊन कर्ज फक्त थोडंसं राहिले 60-70 हजार रुपये जास्त झालं फक्त. पण असू द्या ते पण म्हणजे होईल एकदम व्यवस्थित होईल. कारण का मनातलं बोलायचं म्हणलं मी बोलतोय ना. सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर करत आणल्या. आपल्या अश्विनीचं म्हणजे तिचं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं इथं ऑफलाईन ऑनलाईन. महत्त्वाचं म्हणजे एक 15-20 दिवसापूर्वी खूप टेन्शन, 1 महिन्यापूर्वी खूप टेन्शन होतं. काय होतं, अश्विनीचा चॅनल रिपोर्ट मारला गेलेला म्हणजे तिथं येतं रिपोर्ट इज चॅनल. आता आपला लोणच्याचा धंदा चालू होतो आहे, समजून घ्या लोणच्याचा धंदा चालू होतो आहे. तर विषय काय होता, हे सगळं ऑनलाईनच जात होतं. कारण की अश्विनीचे 51,000 यूट्यूबचे सबस्क्रायबर आहेत, 42,000 फेसबुकचे सबस्क्रायबर आहेत, त्याच्यानंतर इंस्टाग्रामचे 26-27 हजार सबस्क्रायबर आहेत. आणि हा धंदा चालला आहे ते कुठनं चालला आहे, ऑनलाईन चाललेला अश्विनीचा. मग रिपोर्ट मारल्यानंतर पण अश्विनी थोडी खाचलेली, अरे म्हणायची माझा चॅनल रिपोर्ट मारला, नेमकं माझं चुकलं कुठं. ठीक आहे मी म्हणायचो का टेन्शन घेते, नगं टेन्शन घेऊ, मी आहे ना. मग माझ्या डोक्यात त्याच वेळेस विचार आला की नाही संदीप, इथं पापडाचं दुकान टाकायचं आपण, इथं कुरडे विकायचे, इथं पापड विकायचं, इथं शेंगदाणं विकायचं, इथं 22 प्रकारचं पापड विकायचं. तेव्हा अश्विनी म्हणजे अहो 20,000 भाडं द्यायचं आहे आणि तिथं चालेल का, कसं होईल, नाही होणार म्हणजे होईल का नाही सक्सेस नाही. पण मला एवढं कॉन्फिडन्स की मी जी आपण सतत शुभ बोलायचं, शुभ म्हणजे असं बोलायचं की नाही 100% होणार. आपण जी चित्तू ना ती गोष्ट 100% होते. आणि मी आत्तापर्यंत कवाच वाईट चितलं नाही. मी माझ्याबद्दल तर सोडा, मी कोणाबद्दलच वाईट चितत नाही. मी माझ्या बायकोपाशी कोणाचं वाईट चितलं आहे का गं, अजिबात नाही. कारण की स्वतःशी मग लात मारेल तिथं पाणी काढायचं, स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवायचा आणि सारखी चित्तानी शुभ चितायचं, शुभ बोलायचं. ही गोष्ट होणारच. अश्विनी शनिवार रविवार आलाय तुझा, ह्या ऐकी तुझा शनिवार रविवार आलाय, तुला माल लागणार आहे, तुझा 30,000चा धंदा होणार आहे 2 दिवसात. अश्विनी तुझा 30-40 हजाराचा धंदा होईल, तुझा माल लागणार आहे. मी शुभ बोलतो, होतो ना धंदा तुझा, होतो ना, का होतो. तर तुझ्या पाठीशी अगं तुझी लक्ष्मी उभा आहे. म्हणजे काय होतं माहिती काय, किंमती आयो आज 3-4 वाजल्या तरी अहो थोडं डिफरन्स झाला, थोडं 5-6 हजारच झालं. ऊन वाढले त्याच्यामुळं माणसं संध्याकाळचं. पण मी काय म्हणतो, तुझी लक्ष्मी आहे, मी आलोय, मी इथं आलोय ना, तुझा 10,000चा आकडा मी पूर्ण करणार. अश्विनी तू का काळजी करते, तू का टेन्शन घेते, मी उभा आहे ना इथं. म्हणजे मी स्वतः म्हणजे आपण काय करायचं, स्वतःला असं समजायचं, लकी समजायचं. प्रत्येक वेळेस असं नाही समजायचं की नाही आपण आपल्या संग बेड लकच आहे, असंच होते. नाही, जी पण गोष्ट होते ती खरं. आणि स्वतःवर आत्मविश्वास आला. इथं आज 16-17 दिवस झाले. ह्या 17 दिवसामध्ये मला आणखी काही गोष्टी समजल्या. ही अंगठी नकली बरं का, सारखी मोहर येते, तुम्ही चुकून म्हणता सोन्याची सवय लागली त्याच्यामुळे मी घालतो. नकली अंगठी समजून सांगतो तुम्हाला. आता कलर पण गेला आहे, होता कलर पण गेला आहे, तुम्हाला दिसते का नाही. लवकरच सोन्याची पण येईल, नका काळजी करू. तर विषय काय आहे, इथंच ह्या 16 दिवसामध्ये मी आणखी काय करू शकतो, इथं काय पण होऊ शकता, काय पण ह्या 16 दिवसामध्ये समजलं. इथं आपण धंदा खूप प्रकारचं करू शकतो. इथं खूप करायसारख्या गोष्टी, इथं खूप म्हणजे खूप गोष्टी पण चाललं आहे. त्याच्यावरती पण माझा अभ्यास चालू आहे. आणि आता अश्विनीचं एकदम मस्तपैकी चालू झालं आहे. आता मित्रांनो खोटं बोलत नाही, चॅनल रिपोर्ट मारल्यानंतर खूप अश्विनी टेन्शनमध्ये गेली की अरे आता खूप चॅनल बॅन झालं, म्हणजे बंद झालं, इंस्टाग्रामचे फेसबुकचे हे जे. मग तसं अश्विनीला भीती होती की माझ्या ऑर्डरी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर नव्हत्यात आणि माझा चॅनल उडला तर काय. पण आज अश्विनी काय म्हणते माहिती आहे का, इथं आज ज्या जागेवरती उभा आहे त्या जागेवरती अश्विनी म्हणते किती विकणार लोणचं इथं, किती विकू शकतं, 5,000 किलो. आता शुभ बोलायला लागली बघा अश्विनी. आणि माझ्यासारखा आत्मविश्वासाने बोलायला लागली. अश्विनी काय म्हणते, अहो ऑनलाईन नाही, मी इथं ह्या काउंटरवर आणि ह्या मॉलमध्ये बसून मी 5,000 किलो एका वर्षामध्ये विकू शकते. असं नाही की 1 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये, 3 महिन्यांमध्ये. तर मी 1 वर्षामध्ये, म्हणजे जसं आंबा चालू होईल, लोणचं चालू होईल तेव्हापासून 1 वर्षामध्ये मी 5,000 किलो लोणचं विकू शकते. तुम्ही बिना टेन्शन राहा. आता तुम्ही फक्त लोणचं तयार करायच्या नादी लागा. ऑनलाईन नाही विकलं तरी मला अश्विनीमध्ये काहीसुद्धा मला हे नाही.
इकडे की आता अश्विनीला एवढा कॉन्फिडन्स आला की अहो म्हणती कुरिअर राहिली आता. बरं राहून दे. ऑनलाईनमध्ये सुद्धा अश्विनी काय म्हणते की ऑनलाईनपेक्षा मी ऑफलाईनसुद्धा विकू शकते. बरोबर ना. आता चॅनल गेला तरी काय हरकत, आता काय हरकत असं नाही, माझं 3 वर्षाची मेहनत आहे. नाही तू काय त्या दिवशी म्हणजे थोडी ही झाली ती रिपोर्ट तर मारल्यानंतर मला कळलं ना रिपोर्ट मारला. ईमेल येतो ना, मग त्यावेळेस ठीक आहे. म्हणजे ती 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 सांगतं तुमचं काहीतरी कंटेंट चुकतोय म्हणजे कंटेंट नाही. ते म्हणजे रिपोर्ट का मारला जातो. समजा तुमच्या व्हिडिओमध्ये काय हे नाही ते नाही, म्हणजे अशा भरपूर गोष्टी असतात. त्या टायमिंगला आपलं खच्चीकरण होतं, सगळ्या गोष्टी होतात. पण आता त्याच्यातून अश्विनीला मी सावरलं, सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर केल्या. तिचं साम्राज्य आणि हे जे अश्विनीचं जे दुकान टाकलं आहे गृह उद्योग ओनली बकुळा, ह्याच्यामध्ये मी इंटरफेअर अजिबात करत नाही. त्याच्या 1 रुपयातही मी मन दावत नाही. धावते का तुझ्या पैशात जास्त अजिबात नाही. माझं काम चालू आहे. माझं तिकडं कौलाची कामं चालू आहेत, तिकडं कॉलेजला काम चालू आहे, माझं मोठं काम मिळालं आहे, दहिवडीला एक काम मोठं मिळालं आहे, माझी 3 ते 4 जागेवरती काम चालू आहे. तर मी अजिबात नाही, जे आहे ते अश्विनीचं अस्तित्व ती स्वतःच्या हिमतीवर आता इथनं मोर करणार. मी माझ्या कामावर इथनं मोर जाणार आणि इथून मागं जरी माझा व्हिडिओ नसला आला तरी माझे व्हिडिओ उद्यापासून यायला चालू होतील. का थोडं लेट झालं आहे, सॉरी. कारण की वेळ वेळ मला कुठंच देता येत नव्हता. म्हणजे मला अश्विनीवर वेळ द्यायचा होता, बायकोवर वेळ द्यायचा होता. थोडा बायकोला वेळ दिला, तिचं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. आज बारामतीमध्ये ह्या मॉलमध्ये, सुभद्रा मॉलमध्ये खरोखर केलं. आज मला काय म्हणजे माहिती आहे, मी 20,000 नाही, मी 25,000 इथं भाडं भरणार अहो. आणि मी तुम्हाला इन्कममधून 25,000 रुपये देणार बास्केट महिना, कमीत कमी 25,000 रुपये. वीडियो चल हाँ, रहा है. वीडियो चल रहा है और ये मेरा सबसे अच्छा इधर का दोस्त है. मेरे लिए लव यू टू. लव यू टू. मेरे लिए 2 लाइन बोलना यार. क्या बोलूं, ये ज़माना जालिम है. अपना बनाना है तो कुछ नया करके दिखाना है. यस, इसलिए तो ये मेरा दोस्त है. मेरे लिए हमेशा आते जाते एक क्या बोलता है, एक लाइन डायलॉग बोल के जाता है ना. अगर दुनिया में रहना है तो सामने वाले को अपना कुछ नया दिखाओ, कुछ नया दिखाओ, खुश नया दिखाओ. यस, ताकि दुनिया तुम पे जो है खुश हो सके. खुश है. यस, ठीक है. हम तो दूसरों की खुशी में खुश हैं. खुश है हम भी. हम भी. हाँ, दूसरे दूसरे हमारी खुशी की कोई फीलिंग नहीं है. हाँ. हमें सबकी फीलिंग का पता है. सबकी कोई फीलिंग. हमारी कदर नहीं करता. यस, राइट. बस बीवी क्या कदर करेगी, सबको पैसा चाहिए. सबको पैसा चाहिए. सबको पैसा चाहिए. अगर दुनिया में कोई औरत है जो बगैर पैसे के प्यार करती है, वो माँ है, माँ. माँ. और कोई औरत नहीं है धरती पे जो बगैर पैसे के प्यार करे. यस, राइट. इस लाइन से मैं बहुत पसंद हूँ. थोड़ी भी गुस्सा होगी लेकिन जाने दो. मजाक की बात चल रही थी, लेकिन मजाक में भी मेरा भाई सही बोल के गया. चलो अच्छा, एक दोस्त तो रहना चाहिए अच्छा वाला, है ना. तो चलो चला आता हिंदी भाष करतो, मराठीमध्ये येतं. चला असू द्या. दिल्लीचा भाव आहे, ह्याचं इथं शॉप आहे. तर असू द्या, हेअरस्टाईलचं शॉप आहे. माझी हेअरस्टाईल तिनेच केली आहे. अच्छा वो बोलता है जब भी अच्छा दिखेगा ना तो बहुत बढ़िया दिखेगा. और चला या गोष्टीवर बाय इथंच आणि बाकीच्या राहिलेल्या गोष्टी उद्या बोलू ना. ओके.